नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 85 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की ऋषभने रियाला प्रपोज केलेलं, पण तिने त्याला नकार दिलेला. आता पुढे नील आज काय आहे? अनु नील समोर हाताची घडी घालून बोलते. संडे. नील नील अनु ओरडत म्हणते. काय झालं जानू, तू असं का ओरडते? नील आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि तू साधं मला विश पण नाही केलं, मला गिफ्ट पण नाही दिलं. विसरला ना तू? अनु असं कोणतेच दिवस मी लक्षात नसतो ठेवत. माझ्यासाठी तर रोजच व्हॅलेंटाईन डे असतो, कारण मी एव्हरीडे तुझ्यावर प्रेम करतो, कोणा एका स्पेशल दिवशी नाही. नील स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो. तरीही आय वॉन्ट माय गिफ्ट, अनु गाल फुगवून म्हणते. तसं नील तिच्या जवळ जातो आणि तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवतो आणि हळूच आय लव्ह यू म्हणतो. ती छानशी लाजते. तरीही मला माझं गिफ्ट हवं आहे असं म्हणत ती रूमच्या बाहेर पडते. पार्टी दुपारी असल्याने सकाळी सगळे तयार होऊन आरेवारे बीचवर फिरून आले. दूरवर पसरलेला समुद्र, पांढरी शुभ्र रेती, दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये समुद्र, आजूबाजूला नारळाची आणि सुरूची बने अशा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव त्यांनी तेथे घेतला. स्वच्छ आणि शांत असा मनमोहक नजारा त्यांच्या मनाला स्पर्शून गेला. दुपारी सगळे पार्टी हॉलला येतात. ऋषभचा मूड नसतो, पण सगळ्यांसाठी तो येतो. तो छान ब्लॅक कलरचा 3 पीस घालतो. रियाही अनुच्या आग्रहाखातर ऋषभने दिलेली साडी घालते. समोरच्या केसांचा पफ काढून मागचे केस रोल केलेले असते. हलकासा मेकअपमध्ये खूप सुंदर दिसत होती ती. रात्री रडल्यामुळे डोळे जरा सुजले होते. तिथला मॅनेजर येऊन आजच्या पार्टीबद्दल थोडंसं बोलतो आणि आज येथे वेगवेगळे गेम होणार आणि सगळ्यात शेवटी कपल डान्स होणार हेही सांगतो. रिसॉर्टमधले सगळेजण तेथे असतात. ते पास अँड पास गेम खेळतात. म्युझिक थांबल्यावर ज्याच्याजवळ पिलो असेल त्याला बाकीचे सांगतील तशी ॲक्टिव्हिटी करायची होती. गेम सुरू होतो. पहिलाच नंबर करीमचा लागतो. मोना त्याला म्हशीसारखं पोहून दाखवायला सांगते. तिला त्याने म्हैस म्हटलं त्याचा ती बदला घेते. नंतर निधी सगळे तिला डान्स करायला लावतात. बाकीचे हे मध्ये मध्ये येतात आणि नीलचा नंबर येतो तसं निधी त्याला अनुसाठी काहीतरी स्पेशल करायला सांगते. तो तिला परत एकदा छान प्रपोज करतो आणि गुडघ्यावर बसून तिचा हात हातात घेऊन बोटात रिंग घालतो. तुझं गिफ्ट हळूच तिला सांगून जातो. ती लाजते तसं सगळेजण ओ करून दंगा करतात. नंतर ऋषभचा नंबर येतो. नील त्याच्या हातात गिटार देतो आणि त्याला गाणं म्हणायला सांगतो. तो रियाकडे बघून गिटारची धून छेडतो. दिल का दरिया बह ही गया हे गाणं तो गिटारवर म्हणतो. ऋषभ गाताना फक्त रियाकडे बघत असतो. त्याच्या प्रत्येक शब्दात आणि नजरेत फक्त प्रेम होतं आणि आता आपल्यामुळे त्याला त्रास होत आहे हे बघून तिलाही त्रास होत होता. गाणं संपता सगळ्यांनी टाळ्या वाजवला तसं तो भानावर आला. असं करता करता मोनाचा नंबर पण झाला. तिनेही काहीतरी करून दाखवलं. सगळे एक एक करून आऊट झाले. शेवटी उरली ती रिया आणि अनु. म्युझिक थांबताच रियाचा नंबर आला. तसं अनुने थोडा विचार करून तिला रियू तू भाईला सगळ्यांसमोर प्रपोज करून दाखव असं म्हणली. वेडी आहेस का? दुसरं काही सांग, मला हे नाही जमणार. रिया तुला हेच करावं लागेल, नो ऑप्शन. आणि तुला कुठे खरं खरं कर म्हणते. हा गेम आहे, आम्ही जो टास्क देईल तोच करावा लागेल. तसं सगळं तिची री ओढतात. शेवटी बिचारी तयार होते. ती उठते आणि आता ऋषभला डोळे भरून तिला बघतो. किती सुंदर दिसते ही साडीत. ऋषभ मनातच बोलून जातो. आज तो पहिल्यांदा तिला साडीत बघत असतो. त्याची नजर तिच्यावरून हटतच नाही. आपको चाहना मेरी मोहब्बत है, कह न पाना मेरी मजबूरी है, आप खुद क्यों नहीं समझते मेरी दिल की बात को, क्या प्यार का इजहार करना ज़रूरी है. रिया त्याच्या समोर उभी राहून म्हणते. ऋषभ तिच्या डोळ्यात एकटक बघत असतो. त्याला तिच्या डोळ्यात काहीतरी जाणवलं. शेवटी कसं का होईना पण तिनेही तिचं प्रेम कबूल केलं होतं. त्यातच त्याला समाधान होतं. वाह क्या बात है, जबरदस्त रिया, अनु ऋषभला डोळा मारत म्हणते. सगळेच टाळ्या वाजवतात. सगळ्यात शेवटी ते कपल डान्स करतात. अनु ऋषभसोबत रियाला जबरदस्ती डान्स करायला लावते. त्याच्या कमरेवरच्या हाताने ती शहारून निघते. तो फक्त तिला बघत असतो तर ती त्याच्या नजरेला नजर देणं टाळत असते. रिया
ऋषभ पुढे काही बोलणार तूच? प्लीज, मला यावर काही बोलायचं नाही आहे, रिया नजर चोरत म्हणते. तसं तो तिला काही विचारत नाही. अनु आणि नील आपल्याच डान्स एन्जॉय करत असतात, तर मोना जबरदस्ती करीमसोबत डान्स करते. मध्ये मध्ये त्याच्या पायाला मारत असते. त्यावर करीम वैतागतो. काय चाललंय तुझं? सरळ डान्स येत नाही का? करीम म्हशीसोबत असाच डान्स करतात. मोना त्याला टोमणा मारते. त्यावर करीम हलकेच हसतो. तेही आहेच म्हणा. मानलं हा तुला. स्वतःला बरोबर ओळखलंस तू. म्हैस, करीम हसत म्हणतो. ए, म्हैस कोणाला म्हणतो? मी तुला म्हसोबा म्हटलं? बावडट, मोना चिडून. त्यांची नोकझोक चालू असते. निधी सर्वांचे फोटो काढत असते. सगळं आटोपल्यावर ते रात्रीचं जेवण करून मुंबईसाठी परत निघतात. ऋषभ आणि रिया मात्र शांतच असतात. ऋषभ करीमच्या शेजारी बसतो तर मोनाला रिया जवळ पाठवतो. रियाला तिच्याही नकळत त्याचं जवळ नसण्याचं वाईट वाटते. रिया मनात असूनही का नाही म्हणत असेल? काय मजबुरी असेल हिची? का स्पष्ट बोलत नाही? ऋषभ मात्र आपल्याच विचारात हरवलेला असतो. आजच्या भागामध्ये येथेच थांबूया. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतता हृदय तुझ्या सगळे. बाय, टेक केअर, सी यू नेक्स्ट पार्ट.